लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ईस आहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती वचन आहे का कमळापती वचन आहे का कमळापती वचन आहे का कमळापती माझे रंकाचे विनंती माझे रंकाचे विनंती कर जोडी तोकते काळे कर जोडी तोकते काळे माझे रंकाचे विनंती माझे रंकाचे विनंती कर जोडी तोकते काळे कर जोडी तोकते काळे वचन आहे का कमळापते वचन आहे का कमळापते वचन आहे का कमळापते माझे रंगाचे विनंती माझे रंगाचे विनंती कर जोडी तो कथे काळे कर जोडी तो कथे काळे माझे रंगाचे विनंती रंगाचे विनंती कर जोडी तो कथे काळे सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती तो काकलती तुझ लागे लाडके लढीवाळ मागतसे तुझ वंदन हे रज चरणीचे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अभीर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तुका भासला मानवेशधारी परिहालीला विग्रहे निर्विकारी स्वये श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जगद्गुरु तुकाराम महाराज की अनुरेनो या तो कडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा हे अनुरेनो या तो कडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा अनुरेनो या तो कडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये अनुरेनो या तो कडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या किंवा मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती प्रीती अनंत कला अनंत कृपा निधान भक्त करू वरून आले रुक्मिणी प्राण संजीवन सर्व जगदाधार पंढरीश भगवान परमात्मा सकल संत मायबाप ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे गायलेला आहे उच्चारलेला आहे ते श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी नैमित्तिक कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे आणि ऐका अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे 4 चरणाचा आहे आणि या अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबाराय लेकराचं हित कशी आहे सत्य हे प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये करतात.
सिस्टीम आले दादा, फक्त शिटी वाजून देऊ नका, तेवढं काम करा. आणि तुम्ही थोडा पुढं सारखा, ऊन जास्त आहे त्याच्यामुळे थोडं पुढं सारखा. ऐका, सेवेला प्रारंभ करण्याअगोदर थोडासा परिहार किम निमित्तानं सेवा तुम्हाला सर्वांना ज्ञात असलं तरी वाक्याचं आद्य कर्तव्य आहे सांगणं. कैलासवासी वैकुंठवासी श्रीमती यशोदा विष्णू गायकवाड आई साहेबांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. फुलाचं कीर्तन संपन्न होत आहे. त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा आणि 3 मुले आहेत. आदरणीय हनुमंत विष्णू गायकवाड आणि 3 मुली, भामाबाई, सिंधुबाई आणि राजूबाई. बरोबर ना, लिहून दिले ती. असा हा परिवार आणि या गायकवाड परिवारावरती प्रेम करणारी आपतिष्ट पाहुणे मंडळी, मित्र परिवार आणि पंचक्रोशीतील आलेली पाहुणे मंडळी, तुम्ही सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आहात. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व भजनी मंडळ, श्रीराम वारकरी शिक्षण संस्था, गुरुकुल अकलूज आणि या ठिकाणी सुंदर असे या कार्यक्रमासाठी गायनाचार्य लाभलेले हरिभक्तपारायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे बाळकृष्ण महाराज जाधव बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय भजनमूर्ती हरिभक्तपारायण आमचे कदम मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर असा पक्वास ज्यांचा तुम्ही मगाचपासून ऐकताय ते हरिभक्तपारायण आमचे सुजल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुम्ही सर्वजण पाहुणे मंडळी, सिस्टीमवाले दादा, बाबांचं नाव काय? गायकवाडच, बरं, गायकवाड सिस्टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही पाहुणे मंडळी, महिला वर्ग आणि या ठिकाणी शूटिंग सुद्धा चालू आहे. काय बाबा तुमचं नाव? श्रीराम गुरुकुल. ह्या गुरुकुलचंच अंगद महाराजांचे जे या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे, असू द्या. तुम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. काळजी करू नका, 12:05 बरोबर कार्यक्रम सोडतो. तुम्ही मला घड्याळ दाखवायची गरज नाही, माझ्या हातात नसलं तरी मी सूर्याच्या ह्याच्यावर कळतं मला की कधी सोडायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही क्षणभर सुद्धा काळजी करायची नाही, कारण बेंद्राचा दिवस आहे तर माझे बी लक्षात येते. अजिबात मी कोणाला त्रास देणार नाही, वेळेच्या पुढे जाणार नाही, काळजी करायची नाही. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. आचारी वर्ग तिकडे आहेत, ती मला सगळ्याची नावं घेतली, आमचंच राहिलं. म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. तुमच्यामुळे या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता, दिव्यता आणि शांतता. विठाला 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 विठाला. स्वर फक्त पलीकडे ठेवा, स्वर लावा. हा, असू द्या. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे. लेकराचं हित कशी आई साधते हा प्रतिपादन करणारा अभंग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी प्रतिपादन केलेला. लक्षपूर्वक ऐका. आपला जीवनपट कीर्तनाला सुरुवात झाली. काळजी करायची नाही. अख्ख्या महाराष्ट्राचं वजन आपल्यावरती असल्यागत करायचं नाही. काही दिवसात कर्जमाफी होणार आहे, झालंय माझं बोलणं. काळजी करायची नाही. लक्षपूर्वक आहे का? आपला जर जीवनपट सुरू करायचा म्हटलं, आपलं जर चरित्र लिहायचं म्हटलं, लक्षपूर्वक आहे का? तुम्हाला समजेल असं कीर्तन सांगणार आहे. काही लोक म्हणतात महाराज काही काहींची कीर्तनच कळत नाही, ती ब्रह्मन माया ह्या गोष्टी असाव्या, पण आपल्या सामान्य लोकांना कीर्तन कळावं असं अपेक्षित सगळ्यांना कीर्तन पाहिजे. बोला, आपलं जर चरित्र लिहायचं म्हटलं, चरित्र बोला, किती वळी लागतेल्या, किती पानं लागतेली, बोला घेऊ. माझा फेटा नीट आलाय का? फेटा नीट आलाय का माझा? कुणीच काय बोला ना, मामा गोठाळा झाला गाड्या. आज 2 तास कसं जायचं आपलं, हाय ना? हा, संपला विषय. साधा प्रश्न आहे. आपलं जर चरित्र लिहायचं म्हटलं, चरित्र स्वतःच चरित्र लिहायचं म्हटलं तर किती पानं लागतेली? तुम्ही म्हणाल बाबा तुला उक्त दिलंय, तुझी तूच सांग. वैताग नको आमच्याकडे काय येऊ नको. ऐका, काय लोक म्हणतील महाराज 1 वही लागेल, काय लोक म्हणतील महाराज 10 पानं तरी. किती पानं लागतील? ऐका, आपलं चरित्र एका वळीत आहे. वळ ऐका कसे, जन्माला आला, जगला आणि मी आला, झालं. एका वळीत सुद्धा बसत नाही. पण लक्षपूर्वक ऐका, ती सुद्धा लिहायचं म्हटलं, एक ओळ जरी लिहायची म्हटली तरी सुद्धा त्या ओळीच्या आधी आई वडिलाचं नाव लावावं लागेल, तर ती ओळ पूर्ण होते मामा. बरोबर
बरोबर आहे का? तर ती ओळ पूर्ण होते. तुम्ही जर आई वडिलाचं नाव न लिहिता तुमचं जर चरित्र लिहिला गेला तर ते चरित्र पूर्ण होणार नाही. विठाला 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 विठाला. चरित्र तसं पूर्ण होत नाही महाराज. काय लोक म्हणतील मी माझ्या जीवावरती संपत्ती कमवली, जमीन कमावली, सोनं कमावलं, बंगला बांधला, गाडी घेतली. एक लक्षात असू द्या, संपत्ती कमवत असताना, जमीन कमवत असताना, सोनं कमवत असताना काही आशीर्वाद गरजेचे असतात. बरोबर का हो? हा, आता वारी आपल्यापासून गेली, कित्येक लोकांनी वारीसाठी भरपूर काय दान केलं. त्यांची एकच अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? आशीर्वाद फक्त भेटावा. आई वडिलाचा जर आशीर्वाद पाठीमाग नसल तर एक लक्षात ठेवा, तुम्ही जीवनामध्ये कितीही सक्सेस व्हा, यश प्राप्त करा, त्याचा काहीही उपयोग नाही. काहीही उपयोग नाही महाराज. आई वडिलाचा जर आशीर्वाद पाठीमाग असल तर मिळालेलं यश टिकतं मामा, टिकतं. आशीर्वाद नसला आणि यश मिळालं लय दिवस टिकत नाही महाराज, लय दिवस टिकत नाही. जसं एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जसं रामायणातला जर कैकई बाजूला काढली तर रामायण शून्य आहे. वाक्य ऐकताय का? जसं रामायणातनं जर कैकई बाजूला काढली महिला मंडळ तर रामायण शून्य आहे. तसं आपल्या जीवनातून जर आई वडील बाजूला काढले ना तर अख्खं जीवन शून्य आहे. विठाला 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 विठाला. कसं ऐका, काय झालं? रामप्रभू गादीवरती बसणार आहे. रामप्रभू गादीवरती बसणार आहेत म्हटल्यानंतर तोपर्यंत कैकई माता आनंदी होती. पण आदल्या रात्री घोळ झाला ना, उद्या बसणार आहेत. पण आदल्या रात्री घोळ झाला. काय झालं? मंथरा कानाला लागली. महिला मंडळ, जिला जिला संसार चांगला करायचा आहे, बर का, चांगला संसार करायचा आहे, त्यांनी मंथरा किती जरी काय म्हणली तरी मनाव घ्यायचं नाही, नाहीतर घोटाळा होतो, संसार अख्खा मोडून पडतो. म्हणून लक्षात असू द्या, शेजारीन किती जरी घरी आली काय जरी सांगत असली तर तिला काय सुद्धा सांगायचं नाही. शेजारीन आपल्या पशी आल्यानंतर रडून ऐकती आणि दुसऱ्या पशी जाऊन हसून सांगती. आता आजीनं मान हलवली, मग बाकीचे नाही हलव तरी चालते. बरोबर आहे का नाही? एक लक्षात असू द्या, मंथरा कानाला लागली. मंथरा एवढीच म्हणली, लगा तुझं पोरग सोडून दुसऱ्याचं पोरग गादीवरती काय बसवायची गरज? असं म्हटल्या बरोबर महाराज मन पालाटलं. शेवटचा महाराज शेवटचा वर मागायचा राहिला होता. शेवटचा वर दशरथ राजाला मागितला. काय नाही, माझ्या भारतासाठी गादी पाहिजे आणि राम प्रभूला 14 वर्षाचा वनवास पाहिजे. हे ऐकल्या बरोबर पोटचा पोरगाय कैकईच्या भरत बोलायला लागला, प्रभू ही चांडाळणी आहे. कुणाच्या? स्वतःच्या आईला म्हणायला लागला. स्वतःच्या आईला चांडाळणी आहे, ही आई नाही. चांडाळणी आई, चांडाळणी माझ्या प्राणप्रिय रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवणारी ही कायदाशी नाही. माझं वाक्य लक्षपूर्वक ऐका महाराज, तळमळ कशी आहे माझी. कायदाशी नाही, माझ्या प्राणप्रिय रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवणारी. असं म्हटल्या बरोबर 14 वर्ष वनवासाला माझे राम प्रभू गेले. पण एक लक्षात असू द्या, 14 वर्ष वनवासाला गेल्यानंतर 14 वर्षाचा वनवास भोगून माघारी आले. लक्षपूर्वक ऐका, 14 वर्षाचा वनवास भोगून माघारी आल्यानंतर महाराज ज्या वेळेस 14 वर्ष वनवासाला गेल्यानंतर सगळी महाराज झाडाची पानं गळून पडली, फुलं सुकून गेली. राम प्रभूच राम लक्षात असू द्या, या शरीरातला राम निघून गेल्यानंतर ही शरीर राहतं काय? आपली माणसं, जवळची माणसं या शरीराला जाळतात. एक लक्षात असू द्या,
रामप्रभू गेलेले म्हटल्यानंतर ज्यावेळेस रामप्रभू माघारी आले, झाडाला महाराज पालवी फुटली, फुलं लागली. आणि ज्या वेळेस पालवी फुटल्यानंतर सगळी लोक महाराज रामप्रभू गेल्यानंतर रामप्रभूचा नामस्मरण करायला लागली. विसरू नको श्रीरामा मला, विसरू नको श्रीरामा मला, प्रत्येक जण म्हणायला लागलं. पण ज्या वेळेस रामप्रभूंनी महालामध्ये पाऊल ठेवला, अयोध्येमध्ये पाऊल ठेवला, पाऊल ठेवल्याबरोबर त्यांची नजर, प्रभूंची नजर कोणाला तरी शोधत होती. कुणाला शोधत असेल? भीर 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 अशी नजर शोधत होती कुणाला तरी. प्रत्येक जण येऊन दर्शन घेत होतो, त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. मग कुणाला नजर शोधत होती? लक्षपूर्वक ऐका. कुणाला? कैकेयी मातेला ती शोधत होती. बरोबर आहे, कैकेयी मातेला ती नजर शोधत होती. आणि कैकेयी माता दिसल्या बरोबर रामप्रभूंनी दर्शन घेतलं कैकेयी मातेचं. आणि हे बघितलं भरतानी. भरतजी म्हणायला लागले, प्रभू या कायदाशिनीचं तुम्ही दर्शन घेऊ नका. माझ्या प्राणप्रिय रामाला वनवासाला पाठवणारी ही चांडाळणी आहे. त्याच वेळेस प्रभूंनी सांगितलं, भरत असं बोलू नको. अरे ही कायदाशीन नाही, ही माझी जननी आहे, ही माझी आई आहे, ही माझी माय आहे, ही माझी माऊली आहे. त्याच वेळेस भरतजीने सांगितलं, असं का बोलता प्रभू तुम्ही? त्याच वेळेस राम प्रभूंनी सांगितलं, भरत ऐक, जर कैकेयी माता नसती तर हे रामायण कुणाला कळालं नसतं, या जगाला कळालं नसतं. आणि जर कैकेयी माता नसती तर हा राम या जगाला कळाला नसता. म्हणून एक लक्षात घ्या, कैकेयी माता जर रामायणातनं बाजूला काढली तर अख्खं रामायण शून्य आहे. तसं आपल्या जीवनातून आई वडील बाजूला काढले तर अख्खं जीवन शून्य आहे. विठाला 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 विठाला. आपल्या जीवनामध्ये आई वडील असलेच पाहिजेत महाराज. का? त्यांनी आपल्यासाठी आपल्याला जन्म दिला, रात्रंदिवस आपल्यासाठी झटले. पण अलीकडं काय झाले, लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त. आईला लेकराची काळजी असते, हिताची. बरोबर आहे ना? पण अलीकडं झाले काय, आईला लेकराच्या हिताची काळजी आहे, लेकर तशी राहिली नाही ती आताची. बरोबर आहे का? लेकर तशी राहिली नाही ती. नाहीतर परवाची जर बातमी तुम्ही टीव्हीला ऐकली एबीप माझाला, तर महाराज जन्मदात्या मुलानं संपत्तीसाठी, इस्टेटीसाठी आईच्या डोक्यामध्ये दगड घातला नसता महाराज, नसता घातला. परवाची बातमी ऐका, परवाची बातमी. नुसत्या इस्टेटीसाठी आई गेलेली आहे. वडिलांचा महाराज, वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवणारा मुलगा आहे. का? संपत्तीसाठी. परवाची बातमी आहे मामा, माझ्याकडे ती बातमी आता मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेली आहे मी. शहरातलं घर विकलं वडिलांनी, आई नाही. त्या मुलाची आई गेलेली आहे, मरण पावलेली आहे, बाप एकटा आहे. पण मुलानं लग्न केल्यानंतर महाराज एक लक्षात असू द्या, ज्या वेळेस जोडी फुटती का नाही, बसलेले मंडळी लक्षपूर्वक ऐका, ज्या वेळेस नवरा बायकोची जोडी फुटती का नाही त्यावेळेस लय यातना होत्यात. बरं का? लय यातना. ज्या वेळेस आई गेली आणि बाप एकटा राहिला महाराज, वाईट परिस्थिती आली का, त्याच्या लक्षात आलं मला त्रास व्हायला लागलेला आहे. मुलाचं लग्न झालं पण त्याच्या लक्षात आलं सून मला काय बघ ना बाबा, अजिबात सुद्धा. मग त्यानं शहरातलं घर विकलं, 1.5 कोटीचं घर विकलं. आणि हे कळालं मुलाला न सुनला. कळाल्याबरोबर मुलगा आणि सून त्या बाबापाशी आली. महिनाभर चांगलं सांभाळलं महाराज. का?
पैसे होते ना बापाकडे, पैसे होते आणि हे सगळे पैसे हळूहळू हळूहळू पोराने बँकेमध्ये काढून घेतले. लक्षपूर्वक ऐका, ही काय रचीव सांगत नाही मी. हळूहळू काढून घेतल्यानंतर ज्या वेळेस पैसे सगळे काढले त्याच वेळेस वडिलांना वृद्धाश्रमात तो मुलगा सोडून आला आणि वृद्धाश्रमातल्या काही मंडळींनी विचारलं, कुठून आहे तुम्ही, कोण आहे, तुम्हाला मुलगा आहे का? त्याच वेळेस तो सांगतो, मला मुलगा आहे, मला त्याची अजून सुद्धा काळजी वाटते. अहो 1.5 कोटी रुपये मामा त्या मुलानं घेतलं तरी सुद्धा बापाला काळजी वाटते. एक लक्षात असू द्या, पैसे जरी तुम्ही आई वडिलांपासून नेले तरी आई वडिलाला काळजीच वाटते. आई वडील काळजीच करतात मुलाची. तो मुलगा मारणारा सुद्धा असू द्या. एक मुलगा आईला मारत होता दारू पिऊन. अख्खं गाव त्या आईपाशी आलं आणि त्या आईला म्हणू लागलं, तुमचा मुलगा तुम्हाला मारतो दारू पिऊन. आम्ही सगळे गावकरी मंडळी या ठिकाणी आलेलो आहे. आज तुमच्या मुलाला आम्ही मारणार आहे. त्याच वेळेस जन्मदाती आई काय म्हणते ऐका, माझ्या मुलाला तुम्ही हात लावायचा नाही, खबरदार. का? तो माझ्या काळजाचा तुकडा आहे. हे कोण म्हणत? एक लक्षात असू द्या, कोण म्हणत? ती आईच म्हणते. आई म्हणते महाराज. आणि ती आई कशी आहे? तुम्ही दिवसभर बाहेर असू द्या, बसलेली मंडळी, तुम्ही दिवसभर बाहेर असू द्या कामासाठी, दिवसभर बाहेर असू द्या तुम्ही कामासाठी, घरी आल्या आल्या लेकर पळत येते ती आपल्यापाशी, बरोबर का ना? लेकर पळत आल्या आल्या लेकर म्हणते ती, होय बाबा तुम्ही आमच्यासाठी काय खावा आणला का? तुम्ही आमच्यासाठी काय खावा आणला का? उमऱ्यामध्ये बायको उभा असते. बायको आल्याला विचारते, काय दिवसभर कमावलं का नाही आपल्या घरासाठी? आणि खोट वरती झोपलेली आई आल्यानंतर घरामध्ये त्या मुलाला विचारते, बाबा अरे बाबा तू दिवसभर बाहेर होतास, काय जीवाला काय खाल्लं का नाही? एक लक्षात असू द्या, निस्वार्थी या जगामध्ये प्रेम करणारे फक्त आपले आई वडीलच आहेत. मी वेळोवेळी का कीर्तनामधून सांगतोय, निस्वार्थी प्रेम म्हणजे आपल्याच आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा व्हावा. आपल्याच आई वडिलाला वाटतं आपल्यापेक्षा आपला मुलगा मोठा व्हावा, माझ्यापेक्षा. म्हणून जीवनामध्ये एक लक्षात असू द्या, माणसाला चांगलं केलेलं खपतं महाराज. माणसाला चांगलं केलेलं खपतं, फक्त त्यांच्यापेक्षा चांगलं केलेलं खपत नाही. विठाला विठाला एका डिशीत काहीतरी गुळ थोडा इथं द्या. डिशीत गुळ आणा ताई, तुम्ही जाऊन ऐका. आपल्याच आई वडिलाला वाटतं की फक्त आपण मोठं व्हावं. जीवनामध्ये लक्षात असू द्या, अलीकडं भयान काळ आलेला आहे महाराज. आपल्या पोटी मुलं जन्माला येत असतात 2 प्रकारची. प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका, 2 प्रकारची मुलं जन्माला येतात. पण कुठली? वंशाचा उद्धार करणारी एक आणि वंशाला लयाला घालवणारी 2. लक्षपूर्वक ऐका, वंशाचा उद्धार करणारी. काही बसलेली मंडळी, काही बागासदार यात बसलेले आहेत बरेच. काही मुलं कोण अधिकारी असतील, मुली अधिकारी असतील. बा काही लोक काय म्हणणार, भास आपल्या कुळाचं पांग फेडलं पोरांनी. बरोबर आहे का? आपला मुलगा पोलीस झाला, आपला मुलगा अधिकारी झाला, आपला मुलगा चांगल्या ठिकाणी जॉबला लागला, आपलं पांग फेडलं, आपल्या कुळाचं, आपल्या घराण्याचं पांग फेडलं. हे कोण म्हणतं? जी मुलं कुळामध्ये जन्माला आल्यानंतर कुळाचा उद्धार करतात. आणि काही मुलं जन्माला आल्यापासून कुळाचा नायनाट करतात. नायनाटच करतात. काय केलं नायनाट? लक्षपूर्वक ऐका. कुळाचा उद्धार कोणी केला आणि कुळाचा नायनाट कोणी केला? 4 भावंड आहेत महाराज, 4 भावंड आहेत. ठेवा खाली इथं 4 भावंड आहेत. लक्षपूर्वक ऐका. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर महाराज, 4ही भावंड आहेत. जीवनामध्ये जगत असताना आई वडील नाहीत,
देहांत प्रायचित्त घेतला आई वडिलांनी 4 मुलांसाठी, मुलांना समाजामध्ये अधिकार भेटण्यासाठी देहांत प्रायचित्त घेतलं. तिथपासून असा प्रवास त्यांच्या जीवनामध्ये घडला. महाराज जीवनामध्ये प्रवास कसा घडला ऐका. आई वडील नसताना सुद्धा अशी मुलं घडली. एकतर आई वडील नसताना मुलं चांगली घडतात नाहीतर बिघडतात. वाक्य लक्षपूर्वक ऐका. आई वडील नसताना एकतर मुलं चांगली घडतात नाहीतर बिघडतात. जीवनामध्ये जगत असताना एक लक्षात असू द्या, आई वडील नसताना एवढी कर्तबगारी कमवली मायबाप, अख्ख्या विश्वाची आई माझे ज्ञानेश्वर महाराज. उभारीला ध्वज लोकावरी, उभारीला ध्वज लोकावरी, उभारीला ध्वज लोकावरी, उभारीला ध्वज लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती जांचे, ऐसी चराचरी कीर्ती जांचे, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. चराचरी कीर्ती ज्ञानेश्वर सोपान, ज्ञानेश्वर सोपान. उभारिला ध्वज ती लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती जाची, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. आई वडील नसताना मुलं घडणं अवघड आहे, पण मुलं घडली महाराज. ज्यांना शिवल्यानंतर इंद्रायणीमध्ये आंघोळ केली जात होती, ज्यांना कधी खापर मिळू दिलं नाही. आता तुम्ही पालखी गेली, किती लोक होती? रेकॉर्ड ब्रेकर दे पंढरपूरची ह्या वर्षीची. किती मामा? 28 लाख, 29 लाख. इकडून तिकडून 30 लाख धरा. यंत्रावर कशाला लय विश्वास ठेवायचा आहे? बाहेर सुद्धा असते ते ना, बाहेरची मुजली, घरातली मुजली नाही. हा, एक लक्षात असू द्या. आई वडील नसताना कर्तबगारी कमावणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. बाहेरच्या लोकांचा त्रास, बाहेरच्या लोकांचा त्रास खापर मिळू दिलं नाही. पण एक लक्षात असू द्या, कर्तबगारी कमावली का नाही हो? पालखीमध्ये किती लोक होती? माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना नुसता स्पर्श करण्यासाठी धावपळ आहे, बरोबर आहे का नाही? त्यावेळेस स्पर्श केल्यानंतर आंघोळ केली जात होती इंद्रायणीमध्ये. एक लक्षात असू द्या. पण एक लक्षात असू द्या, दिंडीला चालल्यानंतर तुम्ही दिंडीमध्ये जावा. दिंडीमध्ये गेल्यानंतर फुगवालं दिंडीला चाललं, फुग विकायला दिंडीला चालल्यानंतर त्याची मालकीन म्हणती, वय फुगा विकायला चाललाय, स्टू घेऊन जावा एक. ती मग तू कशाला स्टू? थोडं तांदूळ घेऊन जावा, थोडं पीठ घेऊन जावा, भाजीचं काही साहित्य घेऊन जावा. ती फुगवाला काय म्हणतं माहितीये का? अय बायकोला ती फुगवाला काय म्हणतं माहितीये का? वेडी बिडी झालीस का काय तू? अगं माझ्या माऊलींच्या दिंडीमध्ये या ठिकाणी मी चाललेलो आहे, तिथं असा स्टू घेऊन जायची काय गरज नाही. म्हणजे का? मग तुम्ही जेवणार कुठं? त्या फुगवाल्यानं सांगितलं तिथं काही सुद्धा करायचं नाही,
फक्त माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचं जगद्गुरु तुकोबरायचं नाव घेतलं की खाने को मिष्टान्न मिले, हर कोई लागत पाव, आखेर वैकुंठ को जाय. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. नुसतं ज्ञानोबा तुकाराम म्हटल्यानंतर गुलाबजाम आहे. नुसतं ज्ञानोबा तुकाराम म्हटल्यानंतर बासुंदी आहे. अय बायको सुद्धा घरी करत नाही, सगळं तिथं आहे, पण आपला परमार्थ तसा राहिला नाही. नाही नाही काय झालं, गडबडीने एक दिंडीला गेलं, गडबडीने एक दिंडीला गेलं. त्यानं जाता जाता मालकीनीला शिर्डी घेऊन दिली. शिर्डी घेऊन दिली मालकिनीला, आणि गडबडीनं गेलं. आणि गेल्यानंतर मालकिनीनं मागणं फोन केला. एक दिवस गेल्यानंतर फोन केल्यानंतर विचारलं, होय वा कुठं आहे तुम्ही? बोल की दिंडीत आहे, जरा बाहेर या. मालकिनीला सांगायचं होतं दिंडीत आहे ना तुम्ही, तिथनं बाहेर या. ती म्हणला बोल बोल बोल, मी बाहेरच असतो, दिंडीत नसतोच कधी. मी असाच दिंडीच्या कडनी बिस्किट, राजगिऱ्याचं लाडू, कुठं बाटल्या ही गोळा कराय असतो, तू बोल. ती मालकीन म्हणती, होय व तुम्ही जी शिर्डी घेऊन दिलती की नाही ती मिली. कसा तरी सासवडला येतो, कसा तरी गबाळच गुंडाळतो, ओळखटी खांद्यावर टाकतो. जोडीदार म्हणतात, होय कुठे चाललाय? म्हणला बस आता हितनं पुढे वारी करायची नाही. मला का? अरे काय गरज आहे वारी करायची? मग झालं काय? आर म्हणला शिर्डी घेऊन दिली होती मालकीनीला, ती शिर्डी मिळली. या देवानं माझी शिर्डी मारली. मामा असा परमार्थ चालेल का? कसा उद्धार व्हायचा? एक लक्षात असू द्या, आई वडील नसताना सुद्धा मुलांनी कर्तबगारी कमवली. एक लक्षात असू द्या, कुळाचा उद्धार करणारी एक. प्रश्न क्रमांक 2, कुळाचा नायनाट करणारी. कृष्ण भगवान परमात्म्याचा मुलगा, त्याचं नाव काय? तुम्ही म्हणणार तूच सांग, ऐका. त्याचं नाव आहे सांब. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा मुलगा, त्याचं नाव आहे सांब. आता देवच एवढा सुंदर आहे तर पोरगा काय सुंदर नसेल का? राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकठ्यावरी ठेवनिया. एक लक्षात असू द्या, भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे, मग त्याचा पोरगा किती सुंदर असेल का नाही? हो लक्षपूर्वक ऐका. एक साधू महात्मे तपश्चर्या करत बसले असताना त्यांच्यापाशी एक जोडपं आलं. जोडपं आल्याबरोबर त्या साधूंनी अंतर्ज्ञानामध्ये असताना आशीर्वाद दिला त्या जोडप्याला. अष्टपुत्र सौभाग्यवती बघ. असा आशीर्वाद दिल्याबरोबर श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा मुलगा एका झाडाखाली बसला होता. काही त्याच्यासोबत सौंगडी होते. मग तो श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा मुलगा त्या सौंगड्याला म्हणायला लागला, होय साधू तर डोळं झाकून बसले. एक लक्षात असू द्या, साधू तर डोळं झाकून बसलेले आहेत, त्यांना काय माहित आहे पुढे जोडपं आलंय म्हणून. नवरा बायको पुढे आलेले आहेत, त्याला काय माहिती आहे? मग त्यांना आशीर्वाद कस काय दिला? आपण म्हणले त्याची चेष्टाच करू म्हणून श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या मुलानं साडी नेसली. बाबा मी मागाशी सांगितले, देवच एवढा सुंदर आहे तर पोरगा सुंदर असणारच. साडी नेसली, त्या सौंगड्याला घेऊन गेला, पण जाताना पोटाला
चिंध्यान मुसळ बांधलं महाराज आणि गेल्या बरोबर म्हणला काय नाही चेष्टा करायची. साधूंपाशी गेल्या बरोबर त्या साधूंना महाराज सांगितलं, महाराज आम्ही समोर आलोय, आम्हाला आशीर्वाद द्या. बोला, मला मुलगा होईल का मुलगी होईल? व त्या साधूंनी अंतर्ज्ञानानं बघितलं तर महाराज देवाचा पोरगा सांब या ठिकाणी आलेला आहे. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा मुलगा आल्याबरोबर कळाल्याबरोबर आपली चेष्टा करतोय. कळालं, त्या साधूंनी शाप दिला, जा तुला मुलगा सुद्धा होणार नाही, मुलगी सुद्धा होणार नाही, तुला मुसळ होईल मुसळ. आणि महाराज ती बेलन पळत गेलं ना, समुद्राच्या किनाऱ्यावरती गेलं. त्याला भयभीत झालेलं होतं, घाबरलं होतं. आणि पळाल्याबरोबर मुसळ खाली पडलं आणि ते मुसळ म्हणला असं कसं ठेवायचं. ती मुसळ घेऊन त्या किनाऱ्यावरती समुद्राच्या गेलं आणि ते मुसळ एवढं खिसलं महाराज. खिसलं म्हणजे खोबरं कसं खिसतो ए महिला मंडळ, खोबरं, हा खोबरं जसं खिसलं एवढूसा तुकडा राहिला ती सुद्धा त्या समुद्रात किनाऱ्यावरती टाकला. पण ऐका, केले कर्म झाले त्याची भोगा आले. त्या समुद्रामध्ये जो खिस टाकलेला होता तिथं काय उगवलं? वड्याच्या कडल नसतं बाई ती लावाळ, ती उगावलं महाराज तिथं. आणि उगावल्याबरोबर श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं कुळ त्या समुद्रावरती जत्रा करायला गेलं. यात्रा नाही, जत्रावाला गडी बसलेलं लक्षपूर्वक ऐका. जत्रा करायला ते कुळ त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज मध्य धुंद अवस्थेमध्ये महाराज दारू पिली सगळी. दारू प्याल्यानंतर घोटाळा काय झालाय का कळालंच नाही काय चाललंय ती. आणि त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती लवाळ उगावलेलं होतं. हातामध्ये घ्यायचं महाराज, त्याचं शस्त्र तयार व्हायचं आणि एकमेकाच्या अंगावरती फेकायचं. एक लक्षात असू द्या, एक कुळामध्ये मुलगा जर वाईट जन्माला आला तर अख्खच्या अख्ख कुळ नाही नाट झालं. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं कुळ, आपल्या कुळामध्ये जर महाराज वाईट पोरगा जन्माला आला, देवाचं टिकलं नाही तिथं आपलं कसं टिकल? कुळी कन्या पुत्र होती जे सात्वे पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जीवनामध्ये जगत असताना मी वेळोवेळी कीर्तनातून सांगतोय, मुलांवरती योग्य ते संस्कार करा कीर्तनाच्या माध्यमातून. आता या ठिकाणी गायकवाड परिवाराने आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी हा छोटासा केलेला प्रयत्न आहे. आता वर्षश्राद्धाचे कार्यक्रम होत आहेत, तरी भविष्यात वर्षश्राद्धाचे कार्यक्रम होणार नाही होणार. आता नाही फुलं सुद्धा नाही तिथं, दावाच होणार नाही. आता सावडल्यानंतर लोक म्हणते ती घ्या उरकून आजच दावा, माणसं जायची ती. एक लक्षात असू द्या, भविष्य खूप अवघड आहे. वयस्कर लोक गेल्यानंतर जाऊ नाही ती लगेच, पण गेल्यानंतर अवघड परिस्थिती आहे. आताची तरुण पिढी एवढी वाया गेलेली आहे महाराज, एवढी वाया गेलेली आहे, सांगू शकत नाही एवढी वाया गेलेली आहे. आपल्याला वाटतं खरंच चांगलं असेल, पण चांगलं नाही महाराज. भविष्य खूप अवघड आहे. म्हणून आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार करण्याची गरज आहे. आईलाच का वाटतं मुलाचं हित, का वाटतं लक्षपूर्वक ऐका. कारण
आई कधी सुद्धा मुलाबाबतीत कधी सुद्धा किळस करत नाही मुलाची. लक्षपूर्वक आहे का? लग्नाचा भला मोठा मंडप आहे, लग्नाचा भला मोठा मंडप आहे. त्या मंडपामध्ये आई बाळाला घेऊन बसली. महिला मंडळ लक्षपूर्वक आहे का? बाळाला घेऊन बसल्यानंतर ते बाळ एका जागेवर बसत नाही बघा, इकडं जाणार तिकडं जाणार. त्या आईनं सांगितलं तोक 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 तिथं तुझे पप्पा बसले आहेत, बाबा बसले आहेत, जा. ते बाळ उठून त्या बाबापाशी गेलो. एवढ्या लांबनं त्या बाबापाशी गेल्यानंतर माझं वाक्य लक्षपूर्वक आहे का तुमच्या लक्षात येईल. त्या बाबापाशी पप्पापाशी ते वडिलांपाशी गेल्यानंतर त्या वडिलांनी बाळाला आपल्या मांडीवरती बसवलं. एक 5 मिनिट झाल्यानंतर त्या बाळाने वडिलांच्या अंगावरती सू केली आणि शी पण केली. एक लक्षात ठेवा, ऐका. शी आणि सू केल्यानंतर बापानं महाराज बाळ लांब धरलं ना. लांब धरल्यानंतर त्या बापाने सांगितलं तोक तोक तिथं तुझ्या मम्मी बसलेले, जा. ते बाळ पळत आलं आणि मम्मी तोपर्यंत जेवायला बसली होती. बोला, जेवायला बसलेली महाराज आई आहे. ते बाळ पळत आलेलं आहे. तेव्हा आईच्या लक्षात आलं ह्यानं शी सुद्धा केलेली आहे, सू सुद्धा केलेली आहे. जेवत्या ताटावरून आई उठली. मामा, जेवत्या ताटावरून आई उठली. त्या बाळाला स्वच्छ केलं आणि पुन्हा एकदा महाराज ताटावरती येऊन बसली. बोला महिला मंडळ, तिला किळस वाटली नाही का? बाळाची किळस नाही ना वाटली? आईला बाळाची किळस कधी सुद्धा वाटत नाही. बापापेक्षा काकणभर का होईना आईचं प्रेम जास्त आहे. तुम्ही म्हणसाल कस काय महाराज तुम्ही एवढं बी खात्रीशीर सांगू शकता? हो, बापापेक्षा आईचं काकणभर का होईना प्रेम जास्त आहे महाराज. का? बोला. 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये वागवत असताना किती त्रास होतो हे ह्यांना माहिती आहे. स्वामी विवेकानंदांपाशी एक गृहस्थ आला. तो गृहस्थ म्हणू लागला, स्वामी आई म्हणजे काय हो? स्वामींनी सांगितलं, मी सांगण्यापेक्षा तुला एक प्रयोग करून सांगतो, तू ते प्रयोग कर. 2 किलोचा दगड पोटाला बांधायला सांगितला स्वामींनी. 2 किलोचा दगड पोटाला बांधायला सांगितल्यानंतर 2 दिवसांनी ये म्हटले, पण ती 10 मिनिटातच माघारी आली. 10 मिनिटात ती गेलं माघारी आली. ती म्हणला नाही सोसत मला. पोटाला दगड बांधलेला आहे 2 किलोचा. एक लक्षात असू द्या, 9 महिने 9 दिवस ह्या आईनं सोसायचंय महाराज. ज्यावेळेस आईला कळलं माझ्या पोटामध्ये बाळ आहे, तिथपासून त्या बाळाची काळजी महाराज आई घेत असते. एक लक्षात असू द्या, आई कशी आहे ऐका. प्रसूतीच्या वेदना चालू होऊ द्या. प्रसूतीच्या वेदना चालू झाल्या बरोबर डॉक्टरनं सांगावं मालकाला, ऐका घरातल्या मंडळींनी, मुलगा आडवाय, आई तरी वाचल नाही तर बाळ तरी वाचल. बोला काय करायचं? त्यावेळेस घरची म्हणतात आईला वाचवा. आणि डॉक्टर साहेब आईपाशी गेल्यानंतर आईला सांगतात बाळ तरी वाचर नाही तर तुम्ही तरी वाचाल. पण आई डॉक्टर साहेबाला सांगते, डॉक्टर साहेब काय पण करा पण माझ्या बाळाला वाचवा, मी मिली तरी चालल. ही प्रामाणिक भावना ही आईची आहे महाराज. आई तुझ्या मूर्तीवाणी हो, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होत जेवाताना, अमृताहून आई तू पाजलास पाना. तुझ्या उपकाराची
हो तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अन मला जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना उशीर मजला होई गल्लोगल्ली वाट पाहे तूच माझी आई तुझ्या या प्रेमाची हो तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अन मला जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही महाराज आई वडिलाचा उपकार कधी सुद्धा फिटत नाही पण एक लक्षात घेता का आपल्याला आई वडिलाचा विसर कधी पडतो माहिती आहे का कधी पडतो लग्न झाल्यानंतर आई वडिलाचा विसर कधी पडतो लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये एक 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 गोष्टी महाराज देव देत असतो त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण मग्न होतो आणि आई वडिलांचा विसर पडतो महाराज एका भल्या मोठ्या बंगल्यामध्ये असा पाहुण्याचा कसा बंगला आहे मागचा लयच मोठा बंगला आहे वही गेलो होतो आता मांदळे खिडकी आहेत याला दरवाजे काय सांगितले म्हणले 15 का 16 दरवाजे आहेत तरी पण एक पाहुणा म्हणतच होता पाहुणा आता बघितलं मी ऐकलं ही जरा खिडकी उभी पाहिजे होती व आता काय हाणून घ्यायची पाळे पाहुण्यालाच माहित आहे किती खर्च झालाय एवढं सोपं नाही मामा बंगला बघितला लयच मोठा बंगला आहे एका मी पुणे साईडला बंगल्यामध्ये गेलतो एका आणि गेल्याबरोबर आता माणसं आम्हाला बंगल्यामध्येच नेतात महाराज चला का इथं असं असं व्हायलाय असं हे असं तसं तसं केलंय आणि सगळं दाखवतात पण घरातनं बाहेर येताना त्या घराचा मालक जुना कळालं का बाबा मालक घराच्या बाहेर बसला आणि तो मालक तो म्हातार बाबा बसले असताना ते म्हातार बाबा येताना त्यांनी महाराज म्हणले थांबा दर्शन घेऊ द्या म्हणलं नका नका तुम्ही नका दर्शन घेऊ मी दर्शन घेतो त्या म्हातार बाबांनी सांगितलं महाराज आमचा पोरगा जर तुमच्या ओळखीचा असला तर त्याला सांगा म्हणा बापाच्या चष्म्याची काच फुटली तेवढी बसवून आण घोटाळा झाला का नाही आता एक लक्षात असू द्या जीवनामध्ये जगत असताना पैसा कमवाच या माताचा मी आहेच माणसानं प्रपंच दणदणीत केला पाहिजे या माताचा मी आहे महाराज दणदणीत काहीच हरकत नाही पण आपल्या आई वडिलांवरती सुद्धा लक्ष आपलं असलं पाहिजे नाहीतर काय काय गडी आता पंढरपूरला गेलं आई वडील घरी उपाशी पंढरपूरला प्रदक्षिणा मारायला एक लक्षात असू द्या तुका म्हणे माय बापे आणि अवघी देवाचीच रूपे सांगितलेलं आहे घरचे आई वडील हे आपले महाराज देव आहेत हे आपल्याला कळालं पाहिजे नाहीतर आपण पंढरपूरला घरची उपाशी जीवनामध्ये जगत असताना एक गोष्ट लक्षात असू द्या आई आहे तोपर्यंत आईच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपा तुम्ही कितीही रुपयाचं महाराज पांघरण्यासाठी महाराज कितीही रुपयाचा रग तुम्ही खरेदी करू शकता पण आईच्या पदरामध्ये जेवढी ताकद आहे तेवढ्या घेतलेल्या महाराज वस्तूमध्ये ताकद नाही आईचा नुसता पदर जर महाराज आपल्या तोंडावरती आईने जर टाकला ना तर आपल्याला झोप येते झोप एक लक्षात असू द्या जीवनामध्ये जगत असताना आई सारखं प्रेम या जीवनामध्ये कुणीच करत नाही म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आईला आपलं हित कळतं लेकराचं हित कळतं अभंगाचं पहिलं चरण लेकुराचे हित 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 लेकुराचे माऊलीचे
ऐसे कवळाची जाती ऐसे कवळाची जाती जाणते महाराज. म्हणून लक्षात असू द्या, लहानपणी महिला मंडळ बाळ ज्यावेळेस लहान होतं आहे का नाही, त्यावेळेस तुम्ही काजळ कसं घातलं? हा काय कुठं शिकलाय का? त्याचा क्लास लावलं ते का? कुठं आहे तर क्लास? कुठं होय काजळ घालण्याचा कुठं क्लास आहे का? आईचं नाही ना. पोरग मोठं झाल्यानंतर आईला म्हणतं गबस तुला काय कळत नाही. मला सांगा, आईला जर काय कळत नसेल तर काजळ घालण्याऐवजी मिरचीचा ठेसा नसता का घातला? ऐ, काजळ घालण्याऐवजी मिरचीचा ठेसा नसता का घातला? बोलू नका, बोलू नका, बोलू नका. एक लक्षात असू द्या, जीवनामध्ये पोरांनो बोलू नका माग. सांगावं कोणीतरी माग जाऊन, पोरांना मामा सांगा. लेकराचं हित आपली आई जाणते, फक्त स्वतःच्या लेकराचं हित जाणते, बाकीच्या लेकराचं हित जाणत नाही. आता जरा ही वेगळं आहे का? आपल्याच फक्त लेकराचं हित आपली आई जाणत असते, दुसऱ्याच्या लेकराचं हित आपली आई जाणत नाही. मग दुसऱ्याच्या लेकराचं हित सुद्धा कुठल्या आईनं जाणलं? ज्ञानाबाजी माझी अनाथाची माय. हा, माझ्या ज्ञानेश्वर माऊलीने दुसऱ्याचं हित जाणलं, पण आपली आई फक्त आपल्याच लेकराचं हित जाणते. कसं? आपला सुद्धा मुलगा उन्हामध्ये खेळतोय, शेजारचा दादा भैया म्हणजे उन्हामध्ये खेळतोय. ऐका, आपल्या लेकराला आई हाक मारते, बाबा बाळा सावली दे. आपलं बाळ म्हणतं शेजारचा भैया आहे ना इथं, असू दे मी खेळतो उन्हामध्ये. पण आई काय म्हणते माहितीये का? त्याला तिथंच मारू दे. तू आपलं बोला की, तू आपलं सावलीत ये. बोला, दुसऱ्याच्या लेकराचं हित आई जाणल का? दुसऱ्याच्या लेकराचं हित आई जाणल का? नाही. तसे संत महात्मे ही केले उपकार सांगू मी काय, आपण करी ऐसी माय, त्यांचा देखील पाय तुले अखया भयदान. केले उपकार सांगू मी काय, आपण करी ऐसी माय, त्यांचा देखील पाय तुले अखया भयदान. उपकार सांगू मी काय? किती उपकार केला आईनं हे आपल्याला सुद्धा सांगता येत नाही. पण अलीकडची मुलं उपकार केलेले विसरून जातात, अपकारासारखी वागतात. एक लक्षात असू द्या, जीवनामध्ये जगत असताना पुराणातली एक आई अशी होती. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका. पुराणामध्ये एक आई अशी होऊन गेली, तिचं नाव आहे मदालसा. मदालसा अशी आई होऊन गेली महाराज. पाळण्यात असलेल्या बाळाला तिनं उपदेश केला महाराज. पाळण्यात असलेल्या बाळाला तिनं उपदेश केला. काय उपदेश केला? हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातली रे, कुर्मी कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे, हा तो मंगतेचा बांधा, स्मरे त्या हरिहरा, शरण जाय गोविंदा, परियम दे मदालसा, स्वहम जो जो रे बाळा. एक लक्षात असू द्या, पाळण्यात असलेल्या बाळाला आईनं उपदेश केला पुराणामध्ये. तिचं नाव आहे मदालसा. काय उपदेश केला? हा देह नाशिवंत आहे बाळा,
लवकरात लवकर भगवान परमात्मा कसा भेटल याच्या मागे लाग, या मार्गाने चल. जर तू या संसारामध्ये गुरपुटून गेला तर अख्ख्या देवाला विसरून जाशील, अख्ख्या देवाला विसरून जाशील बाळा. पण आपली आई असं म्हणत नाही पाळण्यात असलेल्या बाळाला. आपली आई एकच म्हणते, आर चोरा आरला बाळा, ही आपली आई म्हणती महाराज. मदाला असा आई आहे, त्या आईनं पाळण्यात असलेल्या बाळाला उपदेश केला महाराज. एक लक्षात असू द्या, मुलाचं सुद्धा प्रेम तेवढं आईवरती पाहिजे. अलीकडं मुलांचं प्रेम राहिलं नाही. झालं काय आहे का, मुलाचं किती प्रेम आईवरती पाहिजे लक्षपूर्वक ऐका. काय झालं, रुक्मिणी आई साहेबांनी देवाला सांगितलं, होय व तुम्ही कुणाला बी जेवाय आणताय घरी, माझ्या भावाला जेवाय बोलवायचंय मला. भाव कोण? भीम. बसलेले मंडळी लक्षपूर्वक ऐका, भीमाला घरी जेवायला बोलावलं. 5 पांडवांमधला भीम, भीमाला घरी जेवायला बोलावलं. देव सांगत होतं रुक्मिणी आई साहेबांना, तू जेवायला ह्याला बोलवू नको. भीम देवाचा कोण? बॉम्बाला सगळा घोटाळा. आम्हाला दुसरं इचरा की महाराज काय बी, ही फक्त इचरू नका असलं. मेवना असलं देवाचा मेवना भीम, मेवण्याला जेवाय बोलावलंय. अय भावाला जेवाय बोलावलं बहिणीनं. पण देव सांगत होतो रुक्मिणी आई साहेबाला, त्याला जेवाय बोलवू नको, घोटाळा होईल तुझा. त्याला लय खादाडा येतो, त्याला लय खायला लागतं. त्याला तू जेवायला बोलवू नको, चुकून सुद्धा घोटाळा होईल. रुक्मिणी आई साहेब म्हणले, मी लक्ष्मी आहे, काळजी करायची काय कारण आहे. त्यानं किती खाऊ द्या, त्याच्यासाठी मी भरपूर पदार्थ बनवणार आहे. देव सांगतायत नको, ऐक माझं, त्याला बोलवू नको जेवाय. तू कशीच ऐक ना. त्याच्या पुढं स्त्री हट्ट आहे, त्या हट्टा पुढं देवानं भीमाला जेवायला बोलावलं. बोला, डोंगरा एवढा भाताचा ढीग आहे, डोंगरा एवढा बुंदीचा ढीग आहे. बुंदी कळी, आपल्याकडे काय म्हणतात त्याला, कळी बुंदी काय असेल ती. बुंदीचा ढीग मोठा, त्यात लाडू बी काय काय जणांना ढीगभर बांधलं होतं. लाडू सुद्धा ढीगभर होतं. डोंगरा एवढं लाडू. तलाव्यातच आमटी केली, तलाव्यात आमटी. तुम्ही माणसाला इफेक्ट आहे बरं का काहीतरी. ही मी माझ्या पदरचं नाही सांगत, ऐका. तलाव्यात आमटी. आणि भीम जेवायला आला, त्यानं येतानाच कमरेला महाराज पत्राळी आणली होती. ढाबळा कसा टाकते ती, ढाबळा असा असा त्यानं ढाबळा फेकला. चटई कशी टाकली अशी, तसं कमरेलाच आणली होती महाराज. कशाची पत्राळी होती? वडाच्या पानाची. असा हातरल्यानंतर मला येऊ दे, आता काय येऊ दे, यायचंय. सगळी कामाला यंत्रणा लागली. घामेलीची घामेली, घामेलीची घामेली, घामेलीची घामेली. भात संपला, कळी संपली, लाडू संपलं, आमटी सुद्धा संपली महाराज. एक लक्षात असू द्या, एवढं सगळं संपल्यानंतर काहीच राहिलं नाही. आता करायचं काय? रुक्मिणी आई साहेबांनी देवाची भेट घेतली आणि देवाला नमस्कार केला. मालक, तुम्ही सांगितलं होतं तेच खरं आहे. भीमानं तर सगळं संपवलंय, आता करायचं काय? मला माफ करा, मी तुमचं ऐकलं नाही. म्हणून लक्षात असू द्या, मालकाचं कधी बी थोडं ऐकत जावा. मालक काय सांगतात, ह्यांनी म्हणलं का ना, अगं माझं ऐक की, ती म्हणते तुम्ही ग बसा, तुम्हाला काय सुद्धा कळत नाही. पण ह्यांना काय म्हणावं, तर ही मुख्यमंत्र्याची नुसती बहीण नाही, लाडकी बहीण आहे. ह्यांना काय म्हणावं, तर भावाला उचलला डायरेक्ट रातचाच. त्याच्यामुळे तुम्हाला काय नाही. देवाला नमस्कार केला रुक्मिणी आई साहेबांनी. देवानी सांगितलं काळजी करू नका. काय थोडं राहिलं असेल की काय? ती म्हणले काय सुद्धा राहिलं नाही. ती म्हणले बहुली तरी बघा काय आहे का. उग आपलं खरकाटा आणलं काढून सगळं, आणि उग एवढूसा घास होता. देवानं सांगितलं रुक्मिणी आई साहेबांना, जा भीमापाशी जाऊन एवढंच म्हणा की हा कुंतीचा घास आहे, आईचा घास आहे, तुझ्या आईचा. असं म्हटल्या बरोबर महाराज तो आईचा घास त्यानं महाराज मुखामध्ये टाकल्या बरोबर त्यानं ढेकर दिली.
एक लक्षात असू द्या, एवढं प्रेम महाराज भीम आईवरती करत होता, एवढं प्रेम आपलं सुद्धा आईवरती नाही. जीवनामध्ये जगत असताना एक लक्षात असू द्या, आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे. हा, रात्रंदिवस आपल्यासाठी कष्ट केलेले ते एक लक्षात असू द्या. आपण लहान असताना 4 वेळा प्रश्न विचारलेला आईला, 4 वेळा वडिलांना प्रश्न विचारलेला आहे. आणि महाराज 50च्या पुढं म्हातारं झाल्यानंतर म्हातारपणामध्ये मुलांनी सर्वांनी आई वडिलांना सांभाळायचं असतं. आई वडील 2-2, 3-3 शब्द महाराज परत रिपीट करत असतात. त्याचं कधी सुद्धा वाईट वाटून घेऊ नका. का? तुम्हाला आई वडिलांनी लहान असताना 4 वेळा समजून सांगितलं, हे विसरून जाऊ नका. आपल्याला वाटतं म्हातारं 4 वेळा बोलतंय, पण जीवनामध्ये जगत असताना एक लक्षात असू द्या, आपल्या आई वडिलांसारखे निस्वार्थी प्रेम करणारी जर माणसं जीवनातून निघून गेली ना, परत आपल्यावरती प्रेम करणारा माणूस या जगामध्ये नाही. पण अलीकडं घोटाळा असा झाला महाराज, किती वाईट पोरं जन्माला आली. लक्षपूर्वक ऐका. आई रे बेईमान दुनिया, 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 बेईमान दुनिया, काय टाळ वाजवा. माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, मुलांवरती योग्य ते संस्कार करणारे आई वडील आहेत, पण दुसरी बाजू सुद्धा आई वडिलांची आहे का? परवा टीव्हीवरती एक बातमी आली. मी जरा थोडासा वर्तमान काळामध्ये बोलणारा माणूस आहे, आत्ताच काय चाललंय बोलणारा माणूस आहे मी. मुलांच्या स्कूल बॅगेमध्ये धारदार शस्त्र सापडली. स्कूल बॅगेमध्ये, ज्या स्कूल बॅगेमध्ये पुस्तक असायला पाहिजे बाबा, ज्या स्कूल बॅगेमध्ये वही पेन असायला पाहिजे, त्या स्कूल बॅगेमध्ये जर धारदार शस्त्र सापडत असतील तर आई वडील कुठंतरी कमी पडतात. तुम्ही म्हणसाल महाराज आई वडिलाचा काय दोष आहे यात? तुम्ही काय बी म्हणा, पण आई वडीलच कमी पडतायत कुठे. कधीतरी आपला पोरगा कुठं शिकायलाय, आपली मुलगी कुठं शिकायलाय, जरा थोडस माहिती असू द्या थोडीशी. पोरगा घरी आल्याबरोबर किमान 2 मिनिटं तरी का होईना आपल्या पोराकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आज काय शिकवलं आज शाळेमध्ये, आज काय तुझा अभ्यास आहे, वडिलांनी विचारलं पाहिजे, मुलीला विचारलं पाहिजे आईनं काय आज अभ्यास आहे, मुलीच्या दप्तरात काय आहे बघितलं पाहिजे, मुलाच्या दप्तरात काय आहे बघितलं पाहिजे. पण अलीकडं काय झाले, डोळं झाकून प्रेम करण्याची सवय लागली आई वडिलांना. मला जरा माफ करा. आंधळ्या धृतराष्ट्रानं गांधारीनं 100 कौरवांवरती डोळं झाकून प्रेम केलं. महाराज वाईट परिस्थिती निर्माण झाली, 100च्या 100 मिली ना. ही माझ्या पदरचं नाही, मी काय माझ्या घरचं सांगत नाही. एक लक्षात असू द्या, डोळं झाकून प्रेम केलं, डोळं झाकून प्रेम केलं, पोरगा चुकलाय ना, याच ठिकाणी महाराज आपण त्याला शिक्षा केली पाहिजे. पण घोटाळा असा होतो, ही वर्ग पुरुष वर्ग महाराज शिक्षा करायला पुढे येतो पोराला, तोपर्यंत आई म्हणते मारू नका, झाले असल चूक एकदाची आहे. अहो त्याच्यावरती एकदा तुम्ही पदर टाकचाल महिला मंडळ, एक लक्षात असू द्या, 2दा पदर टाकचाल, पण 3ऱ्या बारीला पोलिस मारते ती.
पोलिस मारतील त्याला, पर्याय नाही. ही मी माझ्या पदरचं सांगत नाही, लक्षपूर्वक ऐका. आर्यावताचा सम्राट आहे, दिल्लीचा गद्दक आहे महाराज बसायला. सत्ता संपत्ती तारुण्य सगळे महाराज, सगळ्या गोष्टी 100 मुलं आहेत त्याला. आंध्रा धृतराष्ट्र काही कमी आहे. सत्ता आहे, संपत्ती आहे, तारुण्य सगळ्या गोष्टी आहेत. पद भोगायला महाराज आर्यवताचा सम्राट आहे, दिल्ली सारखं बसायला तख्त आहे. काही कमी आहे जीवनामध्ये. पण 100 मुलं होती महाराज. पण 100 मुलांवरती डोळं झाकून प्रेम केलं आई वडिलांनी. डोळं झाकून म्हणजे लक्षात असू द्या, ती आंधळच होतं, पण मनानं सुद्धा आंधळच होतं. ती डोळं झाकून प्रेम केलं 100 कौरवांवरती. घोटाळा काय झाला आहे काय? हस्तिनापुराच्या मालकिनीला भर सभेमध्ये ओढत आणली महाराज. द्रौपदी नाव आहे. द्रौपदीला भर सभेमध्ये ओढत आणल्या बरोबर सभेमध्ये काय बारकी माणसं बसली होती का? कृपाचार्य भीष्माचार्य ही काय बारकी माणसं आहे ती का? कुणीतरी उठून म्हणाय पाहिजे होतं, बाबा हो पोरांनो काय चाललंय रे, बंद करता का नाही? आईनं तरी उठून म्हणाय पाहिजे होतं, पोरांनो बंद करता का नाही रे? हस्तिनापुराच्या मालकिनीला तुम्ही भर सभेमध्ये ओढत आणले, सोडा तिला, असं म्हणाय पाहिजे होतं. पण एक लक्षात असू द्या, कुणी सुद्धा पुढं आला नाही. वडील पुढे आले नाहीत, आई पुढे आले नाही, कुणी सुद्धा पुढं आलं नाही. मग तिथं भगवान परमात्म्याची प्राप्ती द्रौपदीनं करून घेतली. पण एक लक्षात असू द्या, 100च्या 100 कौरव वाईट वळणाला गेल्यामुळं मरावं लागलं महाराज. वाईट परिस्थिती निर्माण झाली. वेळोवेळी सांगतोय, आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार करा, तरच महाराज आपली मुलं चांगल्या मार्गाला लागतील. जाता जाता एक वाक्य तुम्हाला मी विचारतो, ऐका. मुलामुळं बापाची कर्तबगारी वाढते का बापामुळं मुलाची कर्तबगारी वाढते हो? बोला की. प्रश्न खूप साधा आहे आणि सोपा आहे. बोला. काळजी करू नका, बसा खाली, मी सगळं करतो. फुलं वाटायची असतील तर मी वाटतो फुलं, फक्त काळजी करू नका. बरोबर 12:05 मी सांगतो. ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस पुढं वाटा. फक्त ऐका मी काय सांगतोय ते. आता कुठं हो तुम्ही बाबा, कुठं हो तुम्ही? आता काय सांगत होतो? असं ऐकणारी पाहुणी मंडळी पाहिजे तर खरं आहे, नाही तर काय खरं. आला जीवन गेला काय काय सांगितलं बोंबाला महाराज तिथं काय माहित. असलाच घोटाळा आहे वर्ष श्राद्धाचा. आता अलीकडं येते ती लोक काय ऐकते ती, महाराज तुझं तूच सांग, तुझं तूच घेऊन जा बाबा नारळ. पाहुण्याने सांगितलं बघा, आता अशी माणसं पाहिजे ऐकायला. ऐका, प्रश्न खूप साधा आहे, सगळ्यांनी उत्तर दिलं तरी चालेल. प्रश्न खूप महत्वाचा आहे. मुलामुळं बापाची कर्तबगारी वाढते का बापामुळं मुलाची कर्तबगारी वाढते? बरं, आता त्याचं उदाहरण आहे का? तुम्हीच उत्तर देणार आहे, मी नाही. आता ऐका. बाप मंत्री आहे, बाप मंत्री आहे, पण पोरग पेनारा निघालं. गाव काय म्हणालो? काय नाही बरं का, बाप मंत्री आहे पण घोटाळा झाला. पोरगा पेनारा निघाला ना, पोरगा पेनारा निघाला. काय त्याच्या जमिनीला करायचंय, काय त्याच्या बंगल्याला करायचंय, काय त्याच्या गाडीला करायचंय, पोरगा पेनारा निघाला. वाटोळं झालं घराचं. आता त्याची दुसरी बाजू आहे का? पहिली बाजू ही आहे, बाप मंत्री पोरगा पेनारा निघाला, गावानं नावं ठेवली. आता त्याची दुसरी बाजू आहे का? आता पोरगा मंत्री आहे आणि बाप चावडीपासून चाललाय, आणि चावडीवरती बसलेल्या लोकांनी बापाला प्रश्न विचारला, होय लय डुलत चाललाय मंत्री सारखा, लय डुलत चाललाय मंत्र्यासारखा. बाप काय म्हणाल? अरे मंत्री नाही रे, मंत्र्याचा बाप आहे. एक लक्षात असू द्या, मुलांमुळं बापाची कर्तबगारी जीवनामध्ये वाढत असते. आपल्याला एक वेळेस लोकांनी गरीब म्हणलं तरी चालल, पण पोरांच्या बाबतीत आपल्याला माणसांना गरीब म्हणलं नाही पाहिजे. मुलं जीवनामध्ये चांगली शिकवा, कारण का गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचा समाज मान्य मार्ग म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते मुलांना दिलंच पाहिजे या मताचा मी आहे.
मुलं शिकली पाहिजेत महाराज, प्रत्येकाची शिकलीच पाहिजेत. म्हणून जीवनामध्ये जगत असताना, नाहीतर अलीकडे काय झाले, किमान पाहुणे मंडळी घरी आल्यानंतर असं कधीच विचारत नाही ती, होय तुमच्या बँकेत किती पैसे आहेत असं विचारलंय का मामा कोणी? पाहुणे मंडळी घरी आल्यानंतर विचारते ती, होय पोरं काय करते ती, पोरं काय करते तुमची. पण आता दुसरी खोड आहे पाहुणे मंडळीची, घरी आल्या पाहुणे मंडळी पोरं आहेत कशी अशी विचारत नाही ती, होय तुमच्या चपटे पिंडाचा चार्जर आहे का? त्याचा घोटाळा काय झाला माहितीये का? मोबाईल चार्जिंग लावायचा पहिल्यांदा, ही घोटाळा आहे. म्हणजे पाहुणा बरा आहे का, कसं चाललंय, ऊस चांगला आलाय का, ही राहिलं, पण चपट्या पिंडाचा चार्जर आहे का. वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे, एक लक्षात असू द्या. म्हणून जीवनामध्ये जगत असताना आपली मुलं चांगली शिकली, आपण गरीब असू द्या, आपण श्रीमंत, आपल्या पोरांवरतीच होणार एवढं लक्षात असू द्या. पोरं तेवढी चांगली शिकली की आपण चांगलं राहिलो. जीवनामध्ये जगत असताना एक लक्षात असू द्या, आई अशी आहे महाराज, आईशी कळवळ्याची जाती करी लाभा, विना पेटे करी लाभा, विना प्रीती करे लाभा, विना लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी करवळ्याची जाती करीला भावीने प्रीती. ऐका, जीवनामध्ये जगत असताना आई आपल्यावरती कळवळा लेकरावरती करत असते. लेकरावरती कधी राग धरत नाही, आणि जरी राग धरला तरी तिच्या अंतःकरणामध्ये एकच वाटत असतं की आपलं पोरग हे, आपलं पोरग सुखामध्ये असावं. एक लक्षात असू द्या, आई काय करते, आई आपल्यासाठी काय करते ऐका. जीवनामधून जर आपल्या आई वडील निघून गेले तर काय होत ऐका. आपल्या जीवनामधून जर आई निघून गेली तर या विश्वातील प्रेम संपलं, आणि वडील निघून गेल्यानंतर या विश्वातील आधार गेला महाराज, आधार गेला. वडील गेल्यानंतर आणि आई गेल्यानंतर या विश्वातील प्रेम संपलं. आपल्यावरती कोणीही प्रेम करू द्या, आई गेल्यानंतर ते प्रेम स्वार्थासाठी आहे, स्वार्थ आहे त्याच्या माग. पण जीवनामध्ये जगत असताना लक्षपूर्वक ऐका,
आपल्यासाठी जीव देणारे आणि आपलं चांगलं व्हावं म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जे वाटत असतं ते फक्त आई वडिलांनाच वाटतं. शांतपणे फुलं वाटा. दादा पूर्वक आहे का, आई वडील आपल्यासाठी जीव देतात, पण कसे, एक प्रसंग आहे का, आई वडिलांनी मुलीचं लग्न लावून दिलं. मुलीचं जमीन गहाण ठेवली महाराज आणि मुलीचं लग्न लावलं. सगळ्या गोष्टी मुलीला दिलेल्या आहेत महाराज. लक्षपूर्वक आहे का, फुलं घेता घेता सगळ्या गोष्टी मुलीला दिल्या ना मामा. काही सुद्धा कमी केलं नाही, काही नाही कमी केलं हो. सगळ्या गोष्टी दिल्या, लग्न लावून दिलं. आई रडायला लागली मुलगी जाताना, पण बापाला रडता येत नव्हतं महाराज. मंडपाच्या मागे जाऊन बाप दाई बकलून रडला. आई रडत आहे. मुलगी निघून गेली मामा, मुलगी निघून गेली आणि निघून गेल्या बरोबर संसार सुरू झाला. तिसऱ्या महिन्यामध्ये तिच्या लक्षात आल्यानंतर ती घरी आली माहेराला रडत. आणि पोरगी रडत का आली असं बोलल्या बरोबर बाप बोलू लागला, महाराज काय झालं पोरे, कशामुळे रडतीस तू. त्या मुलीनं महाराज आई वडिलांना सांगितलं, बाबा मला सासरला कुठला बी त्रास नाही व, तुम्ही सगळ्या गोष्टी मला दिलेल्या आहेत, माझं सगळं महाराज लाड पुरवलेले आहेत. बाबा तुम्ही सगळं लाड माझं पुरवलं, मग तू रडती का, कशासाठी आलीस. त्याच वेळेस महाराज मुलीनं सांगायला सुरुवात केली, बाबा माझ्या मालकाचे काही दिवसच उरलेले आहेत. म्हणजे असं काय बोलतेस, माझ्या मालकाच्या दोन्ही सुद्धा किडन्या खराब झालेल्या आहेत बाबा, दोन्ही सुद्धा किडन्या खराब आहेत. असं म्हटल्या बरोबर आई वडिलाच्या डोळ्यातून पाणी आलं. मुलगी बोलायला लागली, बाबा माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं जाणार आहे, त्याच्यामुळं मला वाईट वाटतं, मला रडायला येते हो, मला खूप वाईट वाटतं. असं म्हटल्या बरोबर आई वडिलाच्या डोळ्यातून पाणी आलं. असे कुठले आई वडील नाहीत महाराज, त्या आई वडिलाच्या डोळ्यातून पाणी येणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी मुलगी जाताना, मुलगी झोपल्यानंतर महाराज आई वडिलांचा विषय झाला. मुलगी जाताना त्या मुलीला आई वडिलांनी अडवलं. लक्षपूर्वक ऐका, आई वडील कसे आहेत, स्वतःच्या जीवाचा विचार करत नाहीत. त्या मुलीला अडवल्यानंतर ती आई सांगते, पोरे काळजी करू नको, तुझ्या कपाळाचं कुंकू आम्ही पुसून देणार नाही. कारण का, तुझ्या मालकाला, आई सांगते तुझ्या मालकाला मी स्वतः किडनी देणार आहे. एक लक्षात असू द्या, जीवनामध्ये जगत असताना ज्या आईनं आपल्याला 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये ठेवलेला आहे, ती आई आपल्याबद्दल कधी सुद्धा वाईट विचार करणार नाही बाबा, नाही वाईट विचार करत. तिला एक वेळेसच वाटतं आपण सुखी राहावं, माझी लेकरं सुखी राहावीत, हे फक्त आई वडिलाला वाटतं बाबा, बाहेरच्या लोकांना वाटत नाही. त्या आईनं सांगितलं, माझा जीव गेला तरी चालेल पोरे, जीव गेला तरी चालेल, पण मी माझी किडनी तुझ्या मालकाला देईल. एक लक्षात असू द्या, बंद करा ती. एक लक्षात असू द्या, जीवनामध्ये जगत असताना आई वडील हे आपले दैवत आहेत, एवढं लक्षात असू द्या. का दैवत आहेत. तुम्हाला पंढरपूरला जाता येत नसेल तर जाऊ नका महाराज, नाही जात, काय गरज नाही पंढरपूरला जायची. पण आपले घरी आई वडील आहेत ना, त्या आई वडिलांचीच पूजा करा, सेवा करा. काय नाही,
आयुष्यभर जर आई वडिलांची सेवा केली महाराज, दुसऱ्यापाशी हात पसरायची तुम्हाला गरजच नाही. वेळोवेळी वाटतं महाराज आई वडिलांना. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया, माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटाया. जाई पिला ना भेटाया. आई आहे. आईला एक वेळेस वाटतं महाराज, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला कार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. तडपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिलीच माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. महाराज ती आई आहे. आईला जीवनामध्ये कधी सुद्धा दुखवू नका. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. सगळ्या गोष्टी आपल्या सहन करते. पण काही साधक मंडळी म्हणतात, महाराज तुम्हाला सुद्धा तुमच्या आई वडिलाची आठवण येत असेल ना. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्हाला सुद्धा आमच्या आई वडिलाची आठवण येते. पण ती आठवण आल्यानंतर आम्ही संतांच्या पायावरती ओझं ठेवतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. टाळकऱ्यांना फुलं द्या, टाळकऱ्यांना. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. तुम्हा संतांवरी मला सुद्धा ओझे तुम्हा संतांवरी ओझे ऐसी कळवळ्याची दात, ऐसी कळवळ्याची दात. तुम्हा संतावरी ओझे. बोला